राहिली होती वाकून. व्हॉट इज दिस? दिस इज अ लिंबू न मिरच्या. हाऊ डज इट वर्क्स? कसं काम करते हे? नाही, इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबू मिरच्या पाईंग ना बॉम्ब वापस जाईन. असं होईल का? अरे लोकायले विश्वासच बसत नाही. आता भाषण देतो फेकते म्हणते. आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीला आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला. आज कर्जत जामखेड येथे रोहित पवारांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी बांधलेल्या इमारतीचा लोकार्पण समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला नितेश कराळे आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री मनोज सिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती. नितेश कराळे यांनी मनोज सिसोदिया आणि रोहित पवारांसमोर जोरदार कॉमेडी भाषण केलं. यावेळी त्यांनी खास करून मोदीवर चांगलाच निशाणा साधला. हा दाढीवाला चोट्टा अनपढ 7वी नापास झाला आणि हा परीक्षा पे चर्चा करतोय. नितेश कराळे हे जेव्हा नरेंद्र मोदींची फिरकी घेत होते, त्यांच्यावर टीका करत होते, तेव्हा रोहित पवार आणि मनीष सिसोदिया हे लोटपोट होऊन हसत होते आणि जनता देखील पोट धरून हसत होती. पाहूयात नितेश कराळे यांचं संपूर्ण कॉमेडी भाषण. आणि शाळा पाहिल्या, टीव्हीवर पाहिल्या, तिथं स्विमिंग पूल पाहिले. मला एक किस्सा आठवते. अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीला आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला केजरीवाल साहेबाच्या शाळा पाहायच्या आहे. तर ह्या बापू म्हणे नाही, हम दुसरी स्कूल दिखाते आपको. तर त्या वारंवार विनंती करून राहिल्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहायच्या आहे, त्यांनी निर्माण केलेल्या. हे बापू साहेब ऐकायला तयार नाही. पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाची शाळा पाहायची आहे. आणि शेवटी त्यानं केजरीवाल साहेबाच्या शाळेला व्हिजिट दिली आणि त्या शाळा पाहून अवाक झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते. दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद करायचं काम पडलं. हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं. हे खरंच उल्लेखनीय. हे बदलाची लाट आहे. म्यानो ते लावले, मी त्याचं ऐकत नाही. कारण मी भारताचं संविधान सांगते, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कलम 51 सांगते का प्रत्येक माणसांनी भारतातल्या विज्ञाननिष्ठ असायला पाहिजे. आणि मी विज्ञाननिष्ठ आहे. मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही. आली दुसरी लाट उरावर. मग म्हणे ह्या घरचे टाट वाजवा, भांडे वाजवा. ह्या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपरं, परात फोडून टाकले. म्हणजे यायले चेक करते का तुम्ही बयाड आहे का. पहिल्यांदा चेक केलं, हाय रे बयाड. मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं, क्रॉस व्हेरीफाय करू का खरंच बयाड आहे का. तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का. आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का, यानं होईल का. आणि नाही गेला ना कोरोना, ताटं वाजवून नाही गेला, दिवे लावून नाही गेला. म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा. नाही तर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबू न मिरच्या बांधते. आणि बाहेरच मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती, ती पाहून राहिली होती वाकून. व्हॉट इज दिस? दिस इज अ लिंबू न मिरच्या. हाऊ डज इट वर्क्स? कसं काम करते हे? नाही, इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबू मिरच्या पाईंग ना बॉम्ब वापस जाईन. असं होईल का. अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो. ठीक आहे, म्हणजे आपल्या पोरायला आपण काय शिकवायला पाहिजे. कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा, आहे का नाही. म्हणजे दिल्लीमध्ये मी एक पुन्हा साहेब मनोज सिसोदिया साहेबांना सांगतो, एक मोठा कार्यक्रम पाहिला आपले पंतप्रधान घेत असते, परीक्षा पे चर्चा. ठीक आहे, आणि ते स्वतः म्हणते मी शिकलो नाही. न शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते. ठीक आहे, आणि त्याच्यात तो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा. आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले सोपी सोडवा सांगन. आता परीक्षात दिल्या नाही, आता त्याचं का समजा. ठीक आहे, डिग्र्या डुप्लिकेट आहे, त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर. असो, जाऊ द्या. आणि सगळे लोक दुसऱ्याच पाहिजे. तो मोठा झाला, तो पोरगा आय एस झाला, तो IPS झाला, तो डॉक्टर झाला. ठीक आहे, आपल्या पोट्याला दोष देते, तू कवा होशील, आणि त्याच्यावरच दोष राहते. तुमच्या बाजूचा पोरगा जर पहिला आला, तुमच्या पोराला म्हणतात त्याचा कसा पहिला आला, तुझ्या कोण आला साल्या. अबे पण पहिला शिन ना, एका वर्गात पहिला नंबर एकाचा शिन, दोघाचा कसाही. आता तुमच्या वर्गात काही वेगळे गुण असन,
तुमच्या पोरामध्ये का गुण आहे हे तुम्ही शोधाचा प्रयत्नच नाही करत. हे पहिले इथं जे जे लोक आहे त्यांना आपल्या पोरामध्ये, जे पोरं आहे जे शिकून राहिले त्यांना पहिले तुम खुद को ढूंढो, बाकी सब गूगल पर मिल जाता है. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरोशावर. आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पळते. वाईट अवस्था आहे. अरे ज्यांना मंत्रीपद दिलं, उपमुख्यमंत्री पद दिलं, ते घर पोडायला लागले. म्हणून हे लक्षात ठेवा का आता निष्ठावंत लोकांची गरज आहे. तुम्ही निष्ठावंत आहे. मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो. माया वर्गात मागून 3रा 4था नंबर याचा, पण 10व्या वर्गात पुढून 2रा कसा आला मला समजलं नाही. आणि मी BSc 4 वेळा लगातार नापास आहे. समर विंटर. लोकांना विश्वासच बसत नाही. आता भाषण देतो फेकते म्हणते. आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत. ठीक आहे. आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मला घरी ठीक आहे नजर कैदेत ठेवाले पोलीसवाले आले होते डिटेन करायसाठी. ठीक आहे. आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरम आणून राहिले होते अवैध. त्याचे 250 ट्रक अडवले म्या 8 दिवसाच्या अगोदर. आणि ते सगळे इल्लीगल होते. एकाही पाशी रॉयल्टी नव्हती. माझ्या विरोधात पोलीस केस दाखल केली. म्हणलं करा पाहून घेऊ. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवस आतंक केला म्या. तर मला ते पकडायला आले होते. तर मग ते म्हणे मोठे अधिकारी DYSP साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे. मी थांबत नाही, माझा कार्यक्रम आहे. तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे. अरे कुठं बसायला म्हणलं. मी दरवाजा ओढतो, बाहेर दरवाजा ओढे PSI. मी आतमध्ये ओढो. आता याच्या वेळेस कालची गोष्ट. तर म्हणे बसा म्हणे एक तर मला येऊ द्या. म्हणलं देऊ नका आम्हाला जायचं आहे. म्हणलं घ्या रे म्हणलं याले आतमध्ये. त्याला टाकला आतमध्ये, दाबला मधात PSI. आणि जे गाडी सनसन पजावली त्याला वाटले एकटे नेऊन कुठं नेते कुठं नाही. हे झाले 5-6 जण आहे. ठीक आहे. मधात मग त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्यावा म्हणे. त्याला उतरून दिला आम्ही. म्हणलं बा उतर तू. ठीक आहे. अरे कुठं जाणार आहे म्हणलं. ठीक आहे. एवढी सिक्युरिटी आहे. तुम्ही 8-9-10 हजार पोलीसवाले ठेवले आहे तिथं. मी का करणार आहे. आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आतमध्ये जाऊ द्या का म्हणलं. आहे का नाही. आता म्हणून मग मी तिथून पळत आलो. तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा. एक गोष्ट सांगतो संपवतो. एक राजा असते, त्याचा राजदरबार असते. राजदरबारात त्याचा एक चांगला मित्र, सक्का मित्र, चांगला जवळचा लंगोटी यार, त्याचा सल्लागार असते. आणि मी 4 वेळा BSc तर नापास झालो. PSI ची परीक्षा लगातार 4 वेळा, फिजिकल प्रिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं 4 वेळा नापास झालो. STI मेन्स 2 वेळा नापास झालो. मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं. रेंजर फॉरेस्ट क्लास 1 ऑफिसर 2 वेळा मेन्स दिली. माझ्या लिस्टीत नाव नव्हतं. माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही, हे ढोबर बंद कर. ठीक आहे. आणि हे मला असा दाबला वावरात धरून कास्तकारीत, काही विचारू नका. तर मग ते काही विषयच नाही माया. तर त्याच्यामुळे मी 12 वेळा नापास झालो. 12 वेळा आत्महत्या करायला लागत होती पण मी केली नाही. ठीक आहे. म्हणून जे पुढं छोटे मोठे पर्सेंटेज कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका भविष्यात. फक्त एवढं सांगतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यासोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटले असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल. मी PSI झालो नाही. PSI झालो असतो तर इथं ठाणेदार असतो. 50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी. इथपर्यंत माझं आयुष्य सीमित असतं. पण आज माझ्या क्लासमधून PSI होते, STI होते. यावर्षी मागच्या वर्षी 100 पोट्टे पोलीसमध्ये लागले. यावर्षी 60 लागले. पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे. ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे. म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातील मुकला असता जर मी PSI किंवा DYSP किंवा अजून काही झालो असतो किंवा RFO झालो असतो तो, असं मला नेहमी वाटते. म्हणून एक राजा असते, त्याचे दरबारी असते. आता एक लोहार येते धावत आणि जोऱ्यानं आवाज येते, राजे साहेब हे मी 35 किलोची तलवार बनवली, दोन्ही बाजूनं धार आहे. अशी जर मानीवर ठेवली तर 2 इंचाचा घाव पडते साहेब. तलवार तर पहा कशी बनवली. राजा त्या लोहारापाची तलवार घेते आणि पायते दोन्ही बाजूनं. तलवार तर 1 नंबर बनवली रे म्हणते. अशी उचलते आणि अशी उचलता रपकन हातातून तलवार सटकते आणि रपकन राजाच्या पायाच्या बोटावर पडते. जशी पडते तसंच अंगठा बोटापासून अलग होते. अक्का तलवारीच्या गावात अलग झाल्यावर बाजूचा त्याचा जो सोबती राहते सल्लागार लंगोटी मित्र, अरे वा 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 म्हणते, जबरदस्त तलवार आहे म्हणते. अबे साल्या, माया बोटाचा अंगठा तुटला, तुले तलवारीचं आठवून राहिलं का तलवार चांगली आहे. हा, माया दुःख तुला कळून नाही राहिलं का म्हणते. नाही म्हणते, जे होते ते चांगल्यासाठी होते साहेब म्हणते. राजे साहेब हे तलवारीनं बोट कटते, त्या राजाची तळपायाची मस्तकाचा त्याला घ्या रे म्हणते, आतमध्ये न्यायला तुडवा बरं म्हणते. त्याच्या सोबत्याला अटक करते.
त्याला दुःख नाही म्हणते माझ्या पोटाचा पायाच्या बोटाचा अंगठा तुटला, त्याला कोणत्यात घेते न असा मारते आणि जेलमध्ये टाकून देते. ते तवा काही ऑपरेशन करून अंगठा गिंगठा जोडायची पद्धत राहत नाही. ते तुटलं तर तुटलं पायाचं बोट, मग ते जखम बसते, तो त्याचा सोबती जेलमध्येच. मग राजा एक दिवस 4 शिपाई घेऊन जंगलात जाते शिकार करासाठी. आणि शिकार करासाठी जंगलात गेल्यावर 6 वाजते, पण शिकार काही भेटत नाही. राजाला वाटते का खाली हात जाणं बरोबर नाही, बेइज्जती होईल. मग राजा म्हणते 2 शिपाईला तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे जा, मी आतमध्ये जंगलात घुसतो म्हणते. राजा एकटा जंगलात घुसते. 7 वाजते, 7:30 वाजते, 7:45 वाजते, शिकार काही भेटत नाही. आणि बस 50-60 आदिवासी लोक असे भाले घेऊन येते, हुलालाला हुलालाला असे त्याच्या समोर. आणि राजाच्या 4ही बाजूने चांगले घेरून घेते राजाले. आणि राजाले घेरलं का लगेच त्याला अटक करते आणि राजाले आतमध्ये जंगलात घेऊन जाते. आणि जंगलात नेल्याबरोबर त्याले उद्या त्याच्या देवीसाठी नरबळी द्यायचा राहते. मस्त याची आंघोळ बिंगोळ घालते दुसऱ्या दिवशी राजाची. आणि आंघोळ घातल्यावर बस आता याले फरसावर ठेवायचं आणि तलवारीचा घाव टाकाचा लेकाच्या मानीवर. तर एका आदिवाशाले त्याचं तुटलेलं बोट दिसते, हुलालाला हुलालाला हुलालाला. ते म्हणते आपल्या काही कामाचं नाही हे, याचं ठीक आहे, ह्या काही पुरा नरबळी नाही आहे. तर त्याचं पायाचं बोट तुटलेलं आहे हे पाहून त्याला आदिवासी लोक सोडून देते. राजा वापस येते आणि वापस आल्यावर पहिले त्याच्या सोबत्याला सोडायला लावते. आणि त्याच्या सोबत्याला सोडायला लावते. अरे बाबा बरं झालं म्हणते, तुला म्हणलं होतं म्हणते, जे होते ते चांगल्यासाठी होते, माझ्या पायाचं बोटाचा अंगठा तुटला म्हणून मी वाचलो म्हणते, नाही तर मला आदिवासीनं नरबळी दिला असता म्हणते. म्हणते तुले कसं माहित म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते. अरे साहेब मी जर हे म्हणलं नसतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते, तर तुम्ही मला झोडपलं नसतं, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं, मी तुमच्या सोबत असतो आणि तुम्ही मला सोबत नेलं असतं, तुम्हाला सोडलं असतं आणि नरबळी माया दिला असता. त्याच्यामुळे आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते. आपल्या सोबत कदाचित चुकीचं झालं तर भविष्यात त्याच्यातून चांगलं घडण एवढी अपेक्षा समोर ठेवायची. मला दादांनी आमंत्रित केलं, एवढा मोठा शाळेचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला. या विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. अनेक विद्यार्थी इथून या भारताचं भविष्य घडवण. आणि ठीक आहे, ज्यांनी आयोजित केला त्यांच्याही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.